नमस्कार मित्रांनो, टोमॅटो लागवडीसाठी रान कशा प्रकारे नीट करायचं किंवा कशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करायचं तेच आज आपण बघणार आहे. कारण की मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण टोमॅटोची लागवड कशी करायची किंवा व्हरायटी कुठली लावायची एक पूर्ण माहिती दिली होती टोमॅटोची. त्या व्हिडिओमध्ये आपले बरेचसे शेतकरी बांधव म्हणले की अगोदर तुम्ही म्हणजे तुमच्या शेतातली पण थोडीफार माहिती द्यावा. तर राजा हो, मी आता जे काय ह्या रानामध्ये दोडका होता ते दोडका काढलेला आहे आता. म्हणजे दोडक्याचं पूर्णपणे निघून गेलेलं आहे. त्या दोडक्याचं मला वाटतं 1-1.5 लाखापर्यंत दोडका झाला. 20 गुंठ रान आहे ही. 20 गुंठ्यामध्ये 1.5 लाखाचं उत्पन्न आपण घेतलेलं आहे ह्या दोडक्याचं. आता ते दोडका पीक काढून आता दुसऱ्यांदा फणायचं, म्हणजे डबल फणायचं, रोटर मारायचा. रोटून एकदा बेडवरती शेणखत टाकायचं, मटेरियल टाकायचं, बेसळ डोस टाकायचा पूर्णपणे. ती बेसळ डोस तुम्हाला मी सांगणारच आहे, परंतु अगोदर तिकडं कळ काढतात, त्या कळ काढता काढता म्हणजे ते काढत काढत आपण बोलू, काम करत करत, म्हणजे दोन्ही पण होईल मित्रांनो. तर ज्यावेळेस आपण आता टोमॅटोची लागवड करायची, तर उन्हाळी टोमॅटोची लागवड करायची, तर त्यावेळेस आता काय करायचं, आपण डबल फणून घ्यायचं सुरुवातीला रान. डबल फणून घेतल्यानंतर शेणखत म्हणजे रानामध्ये नाही, कच्चं बेड सोडायचं आणि कच्च्या बेडवरती शेणखत टाकायचं. शेणखत टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला, म्हणजे मी सांगतो आता काय काय करणार आहे. शेणखत टाकायचं. शेणखत टाकल्यानंतर एक 10-20ची बॅग, 15-15ची बॅग टाकायची. आणि एक उन्हाला म्हणजे उष्णतेला कंट्रोल ठेवण्यासाठी सल्फरचा जास्त उपयोग होत असतो मित्रांनो, किंवा सल्फर चांगल्या प्रकारे कार्य करत असतं. तर ते सल्फर एकदा बेडवरती टाकून घ्यायचं आणि पूर्णपणे हे बेड म्हणजे मटेरियल खत टाकल्यानंतर पक्क बेड तयार करून घ्यायचं. त्याच्यावरती मल्चिंग हातरायचं आणि मल्चिंग हातरून झाल्यानंतर परत मग 2 दिवसांनी पाणी सोडायचं त्याच्यावर बेडवरती. पूर्णपणे बेड ओलं करून घ्यायचं, पाणी सोडायचं. बेड ओलं झाल्यानंतर परत मग बोळं पाडायचं. बोळं पाडायची, परत मग एकदा पाणी सोडायचं. म्हणजे जे काही हीट तयार झाली असते ती हीट वरती जात असते आणि नंतर मग रोपाची लागवड करायची. परंतु रोपाची लागवड करत असताना ज्या त्या भागामध्ये, म्हणजे आता तुम्ही ह्याच्या अगोदरचा अनुभव तुम्हाला कुठला आहे काय नाही ते आता तुम्हालाच माहिती. परंतु आता माझे जे अनुभव आहे ते आर्यमानच्या अनुभव मित्रांनो. कारण की उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे आर्यमान सेटिंग पण होत असतं. पानगळ फुलगळ पण त्याची जास्त प्रमाणात होत नाही. बरेचसे शेतकरी काय करतात की आता बेडवरती शेणखत टाकताना आपला कोंबड खताचा पण वापर करतात. परंतु कोंबड खत बेडवरती टाकू नका मित्रांनो. कारण की कोंबड खतामध्ये काय असतं, आता उष्णता, ऊन जास्त आता लागायला सुरुवात होत असते किंवा उष्णता जास्त प्रमाणात होत असते तयार. तर त्यासाठी कोंबड खत टाकू नका. कारण कोंबड खतामध्ये पण भरपूर प्रमाणात उष्णता असते. उष्णता जर जास्त प्रमाणात भेटली तर चांगल्या प्रकारे फुटवा पण होत नाही झाडाचा, वाढ पण होत नाही आणि जे काय म्हणजे झाड जाण्याचं चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं बेडवरती कोंबड खत ह्या उन्हाळी सीझनला किंवा उन्हाळी लागवडीला टाकू नका कोंबड खत. हे जर महत्त्वाचं म्हणजे जर आपण लागवड केल्यानंतर रोपं जर जायला लागली तर काय करायचं, बाजारातून जे काही ग्लास मिळतात ते खालून पण मोकळं असतं, तर प्लॅस्टिकचं ग्लास मिळतात, ते ग्लास बाजारातून घ्यायचं आणि त्या रोपाला वरून घालायचं. म्हणजे काय असतं, जी काय रोप लावल्यानंतर जे रिंग पडून म्हणजे बारीक बोळ जर असलं तुमचं मल्चिंगचं, तर कडनी हीट तयार झाली असते, ती त्या बोळातून हीट वर जात असते आणि ते हीट वर जात असताना त्या खोडाला भरपूर प्रमाणात म्हणजे अशी उष्णता लागत असते. त्यामुळे तिथं रिंग पडण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे 90% का होईना पण रिंग पडलीच जाते तिथं. त्याच्यामुळं ते ग्लास त्या बुडक्यापर्यंत तिथं लावून घ्यायचं. माती भरायची नाही ह्याच्यामध्ये, कारण माती भरल्यानंतर मग तर वाफ जी आहे तयार झालेली आतमध्ये हीट जी असते ती हीट वर जात नाही. त्याच्यामुळं मग तर जास्तच रोपं जायचे चान्स असते. कारण की माती पण गरम होत असते. पांढरी मुळे जी असते ती पांढरी मुळे पटपट वाढत नाही, कारण की त्याला हीट जास्त प्रमाणात लागत असते. त्याच्यामुळं माती लगेच भरायची नाही आपल्याला. सुरुवातीला आपण काय करायचं, ग्लासच लावून घ्यायचं आणि एक 20-25 दिवस झाल्यानंतर आपल्याला खोड त्याचं मोठं झालेलं दिसतंच. त्यावेळेस मग माती भरून घ्यायची त्याच्यामध्ये. सुरुवातीला लगेच माती भरून घेऊ नका मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही पण नियोजन करा आणि चांगल्या प्रकारे टोमॅटो पण आणा. बाकीचं जे क्षेत्र जे आपले त्याच्यामध्ये आता वर पण टोमॅटोची लागवड केलेली, ती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दावलेलीच आहे. आता ह्या पण रानामध्ये एक 3000 टोमॅटोची रोपं बसतात. तर आता त्याची लागवड करताना तुम्हाला मी व्हिडिओ दावतोच. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.